मानदेश टाइम्स विशेष प्रतिनिधी नितीन कांबळे. नमस्कार, मी स्मिता यादव. मानदेश टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. विकासाचा महामेरू अजितराव घोरपडे सरकार. सांगली जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या कर्तृत्वाने आणि संयमाने अधिराज्य गाजवणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार. राजकारण ही केवळ सत्ता प्राप्तीची शिडी नसून ते समाजकारणाचे पवित्र साधन आहे. हे आपल्या कृतीतून सिद्ध करणाऱ्या घोरपडे सरकार यांनी कवठे महांकाळ आणि तासगाव तालुक्याच्या मातीशी असलेले आपले नाते अधिक घट्ट केले आहे. आज जेव्हा आपण त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहतो तेव्हा समोर उभा राहतो तो संघर्षातून उभा राहिलेला विकासाचा एक ज्वाज्वल्य इतिहास. सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे कणखर आणि तरीही अंतःकरणाने अतिशय मृदू असलेले अजितराव घोरपडे सरकार यांची ओळख सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील एक वजनदार नेतृत्व म्हणून सर्वश्रुत आहे. राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेले निर्णय आजही जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. सत्तेचा ताम्रपट घेऊन मिरवण्यापेक्षा सत्तेचा उपयोग वंचितांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी कसा करता येईल हीच त्यांच्या कामाची पद्धत राहिली आहे. दुष्काळाच्या दाहकतेने होरपळणाऱ्या कवठे महांकाळ तालुक्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजना म्हणजे केवळ एक प्रकल्प नसून ती या भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. हे ओळखून घोरपडे सरकार यांनी या योजनेच्या पाण्यासाठी मंत्रालयाच्या उंबरठ्यापासून ते प्रत्यक्ष बांधापर्यंत जो लढा दिला तो या भागाच्या प्रगतीत मोलाचा ठरला आहे. कोरड्या पडलेल्या जमिनीला आणि सुकलेल्या पिकांना जेव्हा या योजनेचे पाणी मिळते तेव्हा त्या प्रत्येक थेंबात अजितराव घोरपडे सरकार यांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे प्रतिबिंब उमटलेले असते. शेती आणि शेतकरी हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिल्यामुळेच आजही ग्रामीण भागातील जनता त्यांच्याकडे मोठ्या आशेने आणि विश्वासाने पाहते. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे एखाद्या दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असून अनेक सहकारी संस्था आणि पतसंस्थांच्या इतर माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. सहकारातून समृद्धी हा केवळ नारा न ठेवता तो प्रत्यक्ष वास्तवात उतरवण्याचे कसब त्यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे कितीही कठीण राजकीय पेच असला तरी तो सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकीय बुद्धिबळावरील चाली रचण्यात घोरपडे सरकार यांची भूमिका नेहमीच कळीची आणि निर्णायक ठरली आहे. केवळ निवडणुकांपुरतेच नाते न ठेवता सुखदुःखात धावून जाणारा नेता ही त्यांची प्रतिमा जनमानसात खोलवर रुजली आहे. कवठे महांकाळ आणि तासगाव शहरातील कार्यकर्त्यांचे विशाल जाळे हे त्यांच्यावर असलेल्या प्रेमाची आणि निष्ठेची पावती आहे. शांत समुद्र ज्याप्रमाणे आपल्या पोटात अनेक रहस्य जपतो त्याचप्रमाणे अजितराव घोरपडे सरकार हे देखील अत्यंत संयमाने राजकीय वादळे पचवून शांतपणे विकासाची नौका पुढे नेत असतात. त्यांचे नेतृत्व हे केवळ शब्दांचे बुडबुडे नसून ते अनुभवाचे संचित आहे. अशा या लोकसंग्रह करणाऱ्या, विकासाचा ध्यास घेतलेल्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव म्हणजे खऱ्या अर्थाने जनसेवेचाच गौरव आहे. शब्दांनी नाही तर कर्तृत्वाने ज्यांनी नाव कमावले, दुष्काळी मातीत ज्यांनी विकासाचे नंदनवन फुलवले, जनतेच्या चरणी वाहिली ज्यांनी आपली ही सेवा, अजितराव घोरपडे सरकार म्हणजे संघर्षाचा झळाळता ठेवा. लेखन नितीन कांबळे.